पाहतोय कौशिक गुरव। बघूया कशा पद्धतीने आता मात्र गोलंदाजी हाताळेल, कारण का ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर अक्षी संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय, परंतु नक्कीच एक चांगला खेळ करावा लागेल। एक महत्त्वाचा नक्कीच खेळ होणं गरजेचं आहे। तर कृपया सामना चालू असताना कोणी मैदानामध्ये गाडी आणायची नाही आहे याची नोंद घ्यायची आहे। साइडनी नक्कीच गाड्या आपण चालवायच्या आहेत याची नोंद घ्या। उड्या मैदानाकडे नक्कीच पहिल्या सत्राला ते सुरुवात होते। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय कौशिक, आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय रॅडम राऊंड द विकेटचा मारा। पहिला चेंडू आपण पाहतो अतिशय चांगला फटका केतनच्या बॅट मधून आणि नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। क्षेत्ररक्षण करायचं आहे। केतन मात्रेचं जरूर इथे कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो खेळ करतोय। कालची रात्र आपण पाहिली तर आदिती चषक माणगावची स्पर्धा तो खेळून आज या मैदानावरती दाखल झालाय। बघा ही क्रिकेटची आवड आहे आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट म्हटलं की नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ होणं देखील अपेक्षित आहे। रसिक प्रेक्षकांची नक्कीच इथे मन जिंकावी लागेल। कृपया एक चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय केतनच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला आणि नक्कीच या 4 धावाने अकाउंट ओपन करतोय तो अर्थात नागवा वॉटर स्पोर्ट्स थर्ड संघ। ज्या पद्धतीने आपण सुरुवात पाहिली तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आणि या षटकाचा पुरेपूर उपयोग घ्यावा लागेल या दोन फलंदाजांना, कारण का पॉवर प्लेचा षटक आहे। ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे त्या षटकामध्ये नक्कीच धावा कराव्या लागतील, कारण का अपोजिट संघाला जर बॅकफुटला पाठवायचं असेल अर्थात श्राव्य 11 अक्षी संघाला तर नक्कीच इथे धावा येणं गरजेचं असेल थर्ड संघाला। गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय नक्कीच अभिषेक नाईक आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय, जिथे नक्कीच हा जिराड गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू। पुन्हा एकदा आपण पाहतोय अभिषेकच्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय। चेंडू लॉंग ऑफच्या सीम डोक्यावरून सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी उत्तुंग षटकार। चेंडूवरती आपण पाहतोय अभिषेकचा खरपूर समाचार घेतलाय फलंदाज केतन मात्रे याने। पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात। या चेंडूवरती एक चांगली रणबिंद विकेट मैदानावरती पाहायला मिळते आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय सुयोग पाळीसर कळतात की धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात बिनबाद 12 धावा। बघा काय फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये, केतन मात्र अक्षरशः तुडून पडलाय मैदानामध्ये। नक्कीच अभिषेकवरती नक्कीच खरपूर समाचार घेतलाय, परंतु कमबॅक करावं लागेल अभिषेकला। हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय। नक्कीच इथे अचूक टप्पा आपण पाहतोय, काय गोलंदाजी पाहायला मिळते। पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच इथे कमबॅक करतो गोलंदाज अभिषेक नाईक आणि या पद्धतीची गोलंदाजी होणं देखील महत्त्वाचं आहे। पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर नक्कीच फलंदाजाच्या बाजूने लागले, परंतु तदनंतरचा हा चेंडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या बाजूने जातोय, कारण का नक्कीच एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो। आता मात्र एक अचूक टप्पा आपण पाहतोय। जर धावांपासून रोखायचं असेल थर्ड संघाला तर या पद्धतीची गोलंदाजी होणं देखील अपेक्षित असेल अक्षी संघाला। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जाईल तोपर्यंत आपण पाहतोय चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। केतन मात्र नक्कीच आता मात्र
एक चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर तब्बल हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 16 धावा धावफलकावरती लागतात, जिथे या षटकातील शेवटचा चेंडू आणि शिल्लक. हा चेंडू मात्र खोलवर टाकलेला चेंडू, जिथे शॉट फाईनलेगच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात. एकही धाव मात्र येणार नाही आहे चेंडूवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आल्यात त्या अर्थात 16 धावा. सुंदर सुरुवात आपण पाहतोय. ज्या पद्धतीने नाकवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळ संघाला नक्कीच इथे एक चांगली सुरुवात करायची होती, ती सुरुवात मात्र केतन म्हात्रेने करून दिली. ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर अभिषेक नाईक वरती हल्लाबोल केला तो अर्थात केतन म्हात्रे याने, परंतु अजूनही आपण पाहिलं तर उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे या षटकामधील. त्यामुळे जरूर इथे कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात श्राव्य 11 अक्षी संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती. षटक क्रमांक दुसरं कौशिक गुरव येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन या कौशिकला मात्र नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळावी लागेल, कारण का ज्या पद्धतीने आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच या षटकामध्ये धावा आल्या, परंतु आता मात्र कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं होतं, त्या षटकामध्ये धावा येत आहेत हे नक्कीच माहीत होतं, परंतु आता मात्र कमबॅक करावं लागेल कौशिक गुरवला. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते. करण मढवी एक नक्कीच आपण पाहिलं तर चांगला खेळाडू आहे. ज्या पद्धतीने कमी वयामध्ये या खेळाडूने संपूर्ण टेनिस क्रिकेट गाजवला असा खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळतोय. तर त्याच्या समवेत आपण पाहिलं तर केतन म्हात्रे. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज कौशिक गुरव याचा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु ते चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतो गोलंदाजी पाहायला मिळते. करण मडवी म्हटलं की नक्कीच उरण तालुक्यामधील गावठाण गावाचा हा सुपुत्र, जिथे नक्कीच एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहिलाय, परंतु आज या अक्षीच्या मैदानावरती बघूया कशा पद्धतीने तो खेळी करतोय. मोठा फटका खेचायचा होता, परंतु नक्कीच चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते. कौशिक गुरवचं नक्कीच इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी हाताळतोय, कारण का पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर निर्धावाला चेंडू, तदनंतरच्या चेंडूवरती आपण पाहतोय एक सिंगल आले आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज एक इनफॉर्म धडाडीचा फलंदाज आपण पाहतोय अर्थात केतन म्हात्रे याला. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये त्याने फलंदाजी केली आहे, 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलेत, परंतु या षटकामध्ये बघूया कौशिक गुरव त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळणार. रॅडम ओव्हर द विकेटचा मारा आता मात्र पाहायला मिळतोय कौशिक गुरवच्या माध्यमातून. एक चांगल्या टप्प्यावरती जरूर इथे गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु नक्कीच सक्सेस होतोय, परंतु इथे मात्र मिळणार केवळ 2च धाव, कारण का डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे या चेंडूवरती केवळ 2च धावा येत आहेत. तर यानंतर होणारा सामना आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यातील विजेता संघ अर्थात जैनुमान काशी संघ आणि या सामन्यातील विजेता संघ असा खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय, डायरेक्ट हिटची संधी होती, डायरेक्ट हिट मात्र होत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 20 धावा. हे षटक मात्र आपण पाहिलं तर नक्कीच कंजूसी मारा पाहायला मिळतोय. एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते गोलंदाजी ती अर्थात कौशिक गुरवच्या माध्यमातून. केवळ आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि 4 चेंडूंचा खेळ देखील पूर्ण झालाय. बघूया उर्वरित 2 चेंडू इथे कशा पद्धतीने हाताळतोय गोलंदाज कौशिक गुरव. या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय करण मडवीच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज करण बॅक टू दी पवलियन. पहिला धक्का लागेल तो अर्थात नाकवा वॉटर स्पोर्ट्स थळ संघाला.
अक्षरशः तिखट मारा पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने आपण जर सुरुवातीचं षटक पाहिलं तर सुरुवातीच्या षटकामध्ये अभिषेकने 16 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 4च धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज कौशिक गुरव याने. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अलिबागचा तारे सितारा, ज्याने खऱ्या अर्थाने यावर्षीच्या हंगामामध्ये संपूर्ण टेनिस क्रिकेट गाजवलं आणि आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव रोशन केलं, असा अक्षय पाटील येतोय मैदानामध्ये. नवखार गावचा सुपुत्र मोन्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बघूया अंतिम चेंडूवरती मोन्या कशा पद्धतीची ते फटकेबाजी करणार. षटकातील शेवटचा चेंडू राईट अमोर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगल्या बॅटने खेळलेला फटका, जिथे आपण पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि षटक क्रमांक आपण पाहतोय ते दुसरं समाप्त होत आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 21 धावा. काय षटक हाताळलंय दशरथ सर. आपण जर विचार केला ना तर या षटकामध्ये टिचून मारा पाहायला मिळाला. केवळ 5 धावा खर्च केल्या या कौशिक गुरवने. समोर आपण पाहिलं तर नक्कीच केतन म्हात्रे आणि करण मडवी सारखे फलंदाज होते, परंतु त्यांना देखील त्याने नक्कीच पूर्णपणे बुचकळात टाकलं. धावांसाठी इथं आता मात्र संघर्ष करावा लागलाय, तो अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला, नाखवा वॉटर स्पोर्ट्स थर्ड संघाला. परंतु अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळणं बाकी, अर्थात येणारे 12 चेंडू, हे 12 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. आकाश गोंधळी येतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती, जो आपण पाहिला तर नक्कीच NSC खानाव संघासाठी बिलॉंग करत असतो आणि खानाव संघाचं ज्याने नक्कीच नाव रोशन केले असा खेळाडू आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच या खेळाडूने अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी हाताळली. तोच गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. बघूया आकाशची इथे गोलंदाजी कशा पद्धतीने पाहायला मिळते. तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अक्षय पाटील याला. षटकातील पहिला चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू, खोलवर टाकण्याचा प्रयत्न पूर्णपणे ते बीट करून जातोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच या टप्प्यावरती जर गोलंदाजी केली तर श्राव्य 11 अक्षी संघ नक्कीच इथे मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षी संघाच्या माध्यमातून. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय काय गोलंदाजी पाहायला मिळते. मिड ऑफच्या दिशेने अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, जिथे एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करण्यात यश लाभलंय या दोन्ही खेळाडूंना आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. हा चेंडू मात्र नक्कीच मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, जेल टीपला जाईल आणि फलंदाज केतन म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. खूप मोठा धक्का तळ संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अलिबाग तालुक्यातील एक रायझिंग स्टार खेळाडू, थळगावचा सुपुत्र यश म्हात्रे येतोय फलंदाजीच्या मोर्चावरती. ज्या खेळाडूने यावर्षीच्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ केला, मग अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, तदनंतर सारसुली चषकामध्ये केलेली फलंदाजी अतिशय चांगल्या दर्जाची आहे. आता मात्र त्याला सुद्धा चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आपण पाहतोय, परंतु अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकामध्ये. यश म्हात्रे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. बघूया यश म्हात्रे इथे या अक्षीच्या मैदानावरती कशा पद्धतीने खेळी करतोय. यशने आले आपण पाहतोय मोठा फटका लगावलाय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. यश ब्रँडेड फटका, षटकार. की नक्कीच यश म्हात्रे यंदाच्या
हंगामामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच ठिकठिकाणी या खेळाडूने मैदाना गाजवलीत. असा खेळाडू आपण पाहतोय. वय आपण पाहिलं तर केवळ 19 ते 20 वर्षाचा हा खेळाडू, परंतु आज अतिशय चांगल्या दर्जाची खेळी साकारत असताना थळ गावासाठी नक्कीच कित्येक मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत असतो. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ते अर्थात 28 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी या षटकातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका आलाय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज यश मात्रे सुद्धा तंबूच्या आशयाला. आणखीन एक धक्का थळ संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज तळेखारचे सरपंच विजय घाणेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने विजय घाणेकरने सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ साकारलाय. तोच विजय घाणेकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. विजय घाणेकर म्हटलं की नक्कीच ठिकठिकाणी मोठ्या स्पर्धांमध्ये नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ करत असतो. आणि नुकतीच आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून सरपंच पद सुद्धा आपले भूषवत आहेत असे विजय घाणेकर आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. जिथे संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 28 धावा. एका चेंडूचा आता मात्र खेळणं बाकी आहे या तिसऱ्या षटकामधील. बघूया विजय घाणेकर कशा पद्धतीने ती खेळी करतील आपल्या संघासाठी, अर्थात नाखवा वॉटर स्पोर्ट्स थळ संघासाठी. परंतु आकाश गोंधळीचं इथे कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. टिचून मारा पाहायला मिळाला या षटकामध्ये. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय, सुंदर चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. आकाशचं नक्कीच कौतुक करावं लागेल. एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतर अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं संपुष्टात येते आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 28 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत, अर्थात अंतिम षटकाचा खेळणं बाकी या पहिल्या सत्रामधील. त्यामुळे कितपर्यंत मजल मारणार तो अर्थात नाखवा वॉटर स्पोर्ट्स थळ संघ. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर याही षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या गोलंदाज आकाश गोंधळीने आणि 2 विकेट आपल्या नावे केलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम षटक घेऊन आपण पाहतोय श्राव्या 11 आक्षी संघाच्या माध्यमातून राज गोरे येतोय मैदानामध्ये. राज गोरेला नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. समोर आपण पाहिलं तर नक्कीच अक्षय पाटील आणि विजय घाणेकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते, ज्या जोडीने नक्कीच कित्येक स्पर्धा गाजवल्यात. परंतु आता मात्र या सामन्यामध्ये नक्कीच धावांची गरज आहे, ती अर्थात नाखवा वॉटर स्पोर्ट्स थळ संघाला. जय मल्हार क्रिकेट क्लब आयोजित साखर कोळीवाडा चषक आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी आपण पाहतोय मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. ओळ्या मैदानाकडे जिथे आपण पाहतोय अंतिम षटक चालू होते, अर्थात राज येतो गोलंदाजाच्या ट्रॅकवरती. षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेटने मारा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोन्याच्या बॅटमधून मोठा फटका, परंतु तितकाच अप्रतिम झेल टिपला जाईल आणि फलंदाज अक्षय पाटील सुद्धा मैदानाच्या बाहेर. काय गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय, जिथे पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 7 धावा आणि आता मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती अक्षय मात्र तंबूच्या आशा परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय तुषार येतोय. तुषार घरत आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु या तुषारला सुद्धा एक चांगला खेळ करावा लागेल, कारण का अंतिम षटकाचा खेळ चालू आहे, जिथे आपण पाहतोय नक्कीच विजय घाणेकर वरती आता पूर्णपणे जबाबदारी असेल, ती अर्थात नाखवा वॉटर स्पोर्ट्स थळ संघाची. तर दुसऱ्या बाजूला राज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय.
या चेंडूवरती सुद्धा चांगला फटका आलाय, परंतु झेल मात्र होत नाहीये. चांगला एफर्ट्स जरूर पाहायला मिळाला, जिथे एक धाव सहजरित्या पूर्ण होते या चेंडूवरती. आणि एका धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 29 धावा. आता मात्र उर्वरित या पहिल्या सत्रातील 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, जिथे आपण पाहतोय विजय घाणेकर हा स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. विजय घाणेकर नक्कीच एक मोठा फलंदाज आहे, मोठमोठे फटक्यांसाठी तो ओळखला जातो, परंतु आता मात्र मैदानामध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे धावांची, आणि ते मोठे फटके येणार का विजयच्या बॅटमधून. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज राज याचा. चांगला चेंडू आपण पाहतोय, तितकाच चांगला फटका, बॅक टू द बॉलर खेळून काढलेला फटका, जिथे आकाश तैनात पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानामध्ये, तितकीच चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. एकच धाव येते या चेंडूवरती, आणि एका धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 30 धावा. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे, परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळाली. श्राव्य 11 अक्षी संघाचं इथे कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल होणार का. झेल टिपला जातोय, आणि फलंदाज तुषार सुद्धा मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का नाकवा वॉटर स्पोर्ट्स स्थळ संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रकाश हालेकाना मैदानामध्ये येतोय, ज्या खेळाडूने नक्कीच थळगावासाठी कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं, किंबहुना आपण पाहिलं तर मागील 4 ते 5 वर्षांचा आपण जर इतिहास पाहिला तर या खेळाडूने नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा गाजवल्यात. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये थोडासा संघ अडचणीत सापडलाय. 2 मोठे फटके खेचावेच लागतील, कारण का जिथे आपण पाहिलं ना तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये, आणि संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय, आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपाने प्रकाश हालेकाना बॅक टू द पवेलियन. आणखीन एक धक्का थळ संघाला. पूर्णपणे आपण पाहतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स स्थळ संघ हा बॅकफुटला सरकलाय. ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली, अंतिम षटकाचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने राजने गोलंदाजी केली. केवळ पाहिलं तर 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट आपल्या नावे केलेत. अंतिम चेंडू या षटकातील आणि या सत्रातील अंतिम चेंडू सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्नात फलंदाज धावचीत पद्धतीने बाद होतोय, आणि इथे मात्र पहिलं सत्र समाप्त होतोय. आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्यात केवळ 30 धावा, आणि 31 धावांचं माफक असं आव्हान ठेवलंय ते अर्थात श्राव्य 11 अक्षी संघासमोर. बघूया या 31 धावांचा पाठलाग करत असताना इथे श्राव्य 11 अक्षी संघ कशा पद्धतीने खेळ करेल, किंबहुना या 31 धावा सेव्ह करणार का नाखवा वॉटर स्पोर्ट्स स्थळ संघ, हे ऐकवण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक मित्र अर्थात आमचे गुरुवर्य दशरथ पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू दशरथ पाटील सर. धन्यवाद यशोधर पाटील. दमदार समालोचन ज्यांचं नुकतंच ऐकलं. आणि जिंकण्यासाठी पहिल्या षटकात 16 धावा येऊन देखील नंतर मात्र फक्त 18 चेंडूमध्ये फक्त धावा कुठल्या फक्त 12. काय गोलंदाजी केली. केतन म्हात्रे फक्त वनमॅन शो ठरला. उल्लेश नाखवा अलिबाग तालुक्यामधील दुसरा अंबानी. बघा किती मोठे उद्योजक आहेत, परंतु अजूनही मेहनत करतात. याला म्हणतात मेहनतीचं फळ काय असतं. अजूनही समुद्रामध्ये उडी मारण्याची ताकद आहे त्यांच्याकडे. अजून नाही तुमच्याकडे लाख रुपये नसले तर लगेच मोबाईलनं काय ना काय खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. ते उल्लेश नागवांची खासियत नुसता पैसा असा काही मिळत नसतो. हे अतिशय फार मोठे उद्योजक आहेत ते.
परंतु बिचारी साधी राहणी, उच्च विचारसरणी ही उल्लेश नाखवांची खासियत आहे आणि अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. त्याने हा संघ लॉन्च केला आहे. श्राव्य 11 अक्षी विरुद्ध आणि फक्त जिंकण्यासाठी अतिशय कमी टार्गेट 29, 31, 31. सोपं आव्हान, जुजबी वाजवी मामूली किपाशी नगण्य आव्हान. विद्यमान सामना थळ विरुद्ध अक्षी, यजमान विरुद्ध पाहुणे असा सामना. दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. ज्यांनी या स्पर्धेला ज्यांनी भरीव योगदान दिलं आमचे आनंद बुरांडे 25,000, दिनेश नाकवा 20,000, भगवान नाकवा 5,500, निलेश चौलकर 50,000, राहुल नागाव 10,000, रश्मीन गुरव 20,000, निशांत गण 3,000, प्रशांत पाटील 2 बिस्लेरी बॉक्स, यशवंत नाका यांनी 5,000, मिहीर नाकवा 2,000, मुकेश भामजी यांनी हंपायाचा खर्च उचलला आहे. प्रफुल्ल बानकर द्वितीय तृतीय चषक आणि ओनरसाठी सायकल. प्रसाद सुतार नागाव मालिकावीर सायकल. उद्देश चौलकर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर. आणि रोनित नाकवा यांना मात्र मानावं लागेल, त्यांनी बॉल पुरवलेत. बघा बॉल म्हणजे महत्त्वाचा असतोय. सौरभ नाकवा पाणी बॉक्स. नवेश शेटे 2,000, रणजित गण 2,000, जितेंद्र गोंदले 10,000, दुर्वेश गण 14,000, समीर फाळके शूज बेस्ट बॉलर, मयूर स्पोर्ट्स बेस्ट बॅट्समन, आनंद नाकवा 2,000 आणि आकाश नाकवा यांनी हे लाईव्हचा खर्च उचलला आहे. व्हीपी स्पॉन्सर्ड श्रीनेट त्यांनी वायफाय पुरस्कृत केले. एवढी लग्नाची पत्रिका पण नसते. चला 31 धावांची गरज. पहिली जोडी श्राव्य 11 केतन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकलन. सध्याच्या घडीचा अतिशय बायकर मॅन संपूर्ण जगभरातील ज्यांच्याकडे जेवढे खरेदी असतील 37-36 बाईक आणि 5 4 व्हीलर. दमदार बॅट्समॅन. नुकतेच त्यांनी ती स्पर्धा खेळून ते का नाईटची स्पर्धा आमदार चषक फ्रॉम मानगाव. चला पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन. तर प्रशांत पाटील प्रत्येक षटकाला 500 रुपयाचे कॅश प्राईज. लावताना कमीत कमी 500 लावा. नाक्यावरची लेबर फ्री म्हणजे 800 आहे. लसूण 400 रुपये किलो, कांदा 80 रुपये आहे. कमीत कमी 500 आणि 9 जीपे. आणि षटक क्रमांक पहिला प्रगती बदल. पहिलं षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला मीडियम पेसर. सलामीचा फलंदाज राजगोरे यांनी कौशिक गुरव यांनी अतिशय दमदार गोलंदाजी केली. आणि पहिलं षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. सुमेध पत्रे संघाच्या वतीनं पहिलं षटक पहिलं प्रगती बदल. पहिलं षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रतीब पहिला खुराक तयार. जिंकण्यासाठी फक्त 31 धावांची गरज. टार्गेट अतिशय कमी आहे. शेवटी क्रिकेट आहे. आणि हा पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप. दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. अप्रतिम डिलिव्हरी. पहिला चेंडू सुमेध पत्रे. फक्त 31 धावांची गरज. पहिल्या षटका सामन्यामध्ये जीवित. म्हात्रे फ्रॉम मुलेखंड त्यांनी अक्षरशः गाजवला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. दमदार बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केलं. केतन म्हात्रे या संघामध्ये खेळतोय. आनंदाची गोष्ट. एक जबरदस्त खेळाडू. ISPL सारखी बलाढ्य स्पर्धा. आणि हा पहिलाच अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू हवेमध्ये होता परंतु एफर्ट्स केले होते. मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 2 वर. बिनबाद 2. 31 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे. पण शेवटी जेवढे टार्गेट कमी असतं नेहमीच अतिशय मुकाबले रंगतदार होत असतात. माझ्या समवेत आशुतोष पाटील, सुयोग पाटील ही जोडी कुरुळची आणि प्रदीप भोईर फ्रॉम नौखार. कमी तिथे आम्ही. मिड ऑफ मिड ऑन एक्स्ट्रा कव्हर.
आणि ह्या येस पुन्हा एकदा पहिला धक्का क्लीन बॉल त्रिबल अचित पितल उघड्यावर दांडी गोल झाली डीजे ठोक दे. ब्रेक थ्रू अक्षी संघाला श्राव्य 11 31 धावांचा माग काढताना पिछा करताना तगादा लावताना रेटा लावताना नवीन वंडांचा फलंदाज अभिषेक नाईक द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. संघाला तारक की मारक साधक की बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. जबरदस्त सामना. सुमित पत्रे मात्र राजगोर यांचा पत्रा उखडला. पहिला धक्का तंबूचं तिकीट लवकर गेलाय म्हणजे हाय 1.5 दिवसाचा गणपती. पहिली विकेट लवकर गेला म्हणजे चान्स आहे. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर आगामी बॉल. हो येस फुलटा चेंडू अनसाईडला चांगला दमदार स्ट्रोक चेंडू गेलाय. लॉंग ऑनला चांगलं टायमिंग 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या 4 ओव्हर 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट सद्यस्थिती. अतिशय दमदार स्पर्धा. ड्रीम्स क्रिकेट यांच्या माध्यम स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट हो येस ब्लॉकरमध्ये चेंडू अतिशय अप्रतिम डिलिव्हरी जेमतेम गेला चेंडू गेलाय बॅकवर्ड गलीला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या दिली 5 वर. 1-5 सामना नक्कीच रंगतदार होईल ज्यावेळी केतन मात्र गोलंदाजी करतील. गोलंदाज फलंदाजी करण मडवी फ्रॉम गावठाण अतिशय नामवंत आयकॉन. नाही खा तुम्ही नाही तर आम्हाला डायबिटीस व्हायचं. हे काय देतं याच्या काय कॉमेंट्री करणार. हो यस पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड लेगला. आणखीन एक धक्का आणि दुसरी विकेट नेस्तनाबूत नामशेष. दुसरी विकेट भुईसपाट. डीजे सकाळी दुपारी सांध्या नाव घेतला हरनामचं बाकीचं काम कधी करणार बरोबर की नाही. धावसंख्या 2-5 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कौशिक गुराव 0 वर गारद. कमालीचे निराश करताना नवीन फलंदाज टोडांत फलंदाज आकाश गोंधळे. गुड्ड्या नुसतं नाव असून नाही गुड्ड्या फायदा त्याने प्रतिस्पर्धी चड्ड्या उखडल्या पाहिजे तर फायदा आहे. तर पहिले षटक संपुष्टात काय गोलंदाजी केली सुमित पत्रे यांनी फक्त 5 धावा दिल्या 2 बली असा भेदक मारा केला. जबरदस्त बॉलिंग अनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. श्राव्य 11 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आपले 6 बॉल आणि उर्वरित 18 चेंडू माझे पाहिजे 26. बॉलिंग मार्क तयार. उंचापुरा गोलंदाज अक्षय पाटील मोनिया. अक्षय पाटील तयार बॉलिंग मार्कवर. संघाच्या वतीने दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. अतिशय खराब सुरुवात डलमलीत दोलायमान विकृत विक्षिप्त सुरुवात 2-5 राईट आर्म राऊंड द विकेट. हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू व्हॉट अ डिलिव्हरी परंतु गॅदर केला आणि पुन्हा एकदा जिथं 1 धाव तिथं 2 धावा. संघाची धावसंख्या झाली 7 वर 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय जबरदस्त सामना रोमांचक नाट्यमयी उत्कंठावर्धक पैसा वसूल मॅच.
राईट आर्म राऊंड द विकेट अक्षय पाटील. हो यस ग्रेट डिलिव्हरी. चेंडूला शॉर्ट मिडवे केला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल. फक्त एकदा कुठल्याही प्रकारचं फ्रीडम स्वातंत्र्य नाही. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले बॅट्समन. अतिशय नामवंत स्पर्धा, नामवंत आयकॉन्स. ISPचे जेवढे जेवढे स्टार होते सर्वांना इथं लॉन्च केलेत. ही अलिबागकरांची खासियत आहे, ही किमया आहे, पैसे मोजण्याची ताकद आहे. नाही तर आयकॉनने 5,000 सांगितलं त्यांना घाम फुटतो. यांचं सामान ढिलं होतं. असं नाही, पैसा फेको तमाशा देखो, जो दिखता है वो बिकता है. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा बघा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, व्हरायटीज बघा. अक्षय पाटील चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. ड्रीम्स क्रिकेट यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट. ड्रीम्स क्रिकेटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि हा या शॉर्ट पिच चेंडू कोणता चेंडू हवेमध्ये आणि कावो कॉर्नर अप्रतिम झेल. आणखीन एक विकेटचं बदल. धाव संख्या 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अशी वाताहत यातायात दारुण अवस्था, भग्नावस्था, नग्नावस्था. निलेश चौलकर यांनी स्पर्धा यशस्वी, त्यांचं भरीव योगदान आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून निलेश चौलकर. चला अक्षय पाटील, मोन्या, नवीन फलंदाज धनंजय पाटील, 3 डाऊन द फलंदाज. काय भेदक मारा केला श्राव्य अक्षय संघानं आणि प्रतिस्पर्धी संघ. हो यस ग्रेट डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. जर बॅकवर्डला गेला असता, नुसतं स्टेअर केला असता, एक धाव मिळाली असती. पण मोठे फटके मारण्याच्या नादात स्कोर फार कमी आहे. जास्त स्कोर नाही, फक्त तुम्ही चांगलं खेळलात. सांगून गेले तुका मूर्खपणा करू नका, नाही तर हात चोळी जावं लागेल. कारण एवढी मोठी स्पर्धा आहे. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आणि षटक क्रमांक संपले. दुसरं संघाचा टोटल स्कोर फक्त इनमिन 8 धावा आणि जिंकण्यासाठी पाहिजे 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. म्हणजे प्रति षटक मागं 11.5 धावांचं टार्गेट. धावा ठोकावे लागतील. पुढून ठोका, मागून ठोका, पण ठोका. तर ISP मध्ये पहिला खेळाडू खेळणारा थळगावचा आर्यन खारकर. क्या बात आहे. आगरी यावर्षी भरपूर होते. आगरी समाजाने एक दमदार प्रगती केले. आगरी कोळी बांधवाने आमच्या ISP मध्ये पहिल्यांदाच जबरदस्त प्रदर्शन. रजत मुंडे द बेस्ट बॅट्समन इन दिस IPL. करुणा अंबाला बेस्ट बॉलर. का रे बाबा बॉलचे काय एवढी चटक लागले. थांब ना जरा, अजून लहान आहेस तू. चला आर्यन खारकर संघाच्या वतीने तिसरं षटक, 12 चेंडू 23 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे ना. यस, म्हणजे आपल्या डोक्याला व्याप नाही. नको सुपर ओव्हर, नको टाइमपास, नको प्लेज. हे एक चांगला नियम आहे. आर्यन खारकर यावर्षी खेळला ISPL. आणि हा पहिला चेंडू अप्रतिम ऑन ड्राईव्ह गेला सीमारेषे बाहेर. दॅट शुड बी and there should be 4 runs. yes, तुमचा पाय टच झालाय. फिल्डिंग नेत्रदीपक केली होती. 4-4-4. जास्त मेहनत करू नका प्लीज. मेहनत नंतर करा. घाम गाळू नका. पाणी प्या, पाणी काढा. काढा म्हणजे घाम गाळा. बरोबर की नाही. फिल्डिंग मात्र अतिशय नेत्रदीपक केली होती, परंतु तुमचा पाय टच झाला सीमारेषेला आणि मिळते 4 धावा. काय जबरदस्त टायमिंग. बॅट्समन धनंजय अभिषेक नाईक.
बॉलिंग मार्ग तयार. आर्यन खारकर फ्रॉम थल ISPL स्पर्धा ज्यांनी गाजवली. चला बॉलिंग मार्कवर राईट आर्म हो दे विकेट. हो येस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि हा झेल झाला ड्रॉप. खराब फटका खराब फिल्डिंग म्हणजे काल्या साडीला काला ब्लाऊज मॅच. खराब फिल्डिंग त्याच्यापेक्षा गांडू फिल्डिंग. फटका जाऊ दे हो नाही काढावी लागेल नाच. का वातावरण तसं आहे रमणीय वातावरण आहे. यस कॅच सोडली मॅच सोडली कारण कॅचेस विनिंग द मॅचेस. टोटल स्कोर नेऊन ठेवलाय 13 राहिला फक्त इनमिन 18 धावांची गरज. आर्यन खारकर संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा. क्रिकेटची गंगा जेली क्रिकेटची गटार गंगा. हो येस आणि दिशाहीन येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय मात्र डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. ग्रेट बॉलिंग आणि समोर बॅट्समन धनंजय पाटील. हो येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. स्वैन मारा दिशाहीन मारा. नासका चेंडू नरकातला बॉल. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 14 वर राहिल्या इनमिन 17 धावा. नंदन यांचं आगमन झालंय. कोण नंदन? नंदन घरत. काय झालं? हा बॉल डॉट गेला. येस दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. आणि 4 बॉल 0. धनंजय पाटील अरे बाबा करताय काय? एवढी मोठी स्पर्धा आहे. मेसेच्या चायनाचा मोबाईल परवडला तो देखील एवढा हँग होत नाही. हे सागर फाळकेकर आमच्यासाठी 500 रुपयाचे घ्या. धन्यवाद. ही पहिली ओटी आहे. धन्यवाद मंडळ आभार आहे. असे पैसे फेका मग आणि आमचा तमाशा दे का. मग घसा कसा फुटतोय बघा. हा यस पुन्हा एकदा फुलटा चेंडू लोअर फुलटा चेंडू. चेंडू गेला आहे शॉर्ट फाईन लेगला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या आणि उर्वरित बॉल राहिले बाकी. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकात. लास्ट डिलिव्हरी धनंजय पाटील. 5 बॉल 0 आणि बादशाह आणि आर्यन खारकर. काय गोलंदाजी आर्यन खारकर. आणि यस ऑन साईडला पुन्हा चेंडू गेला आहे. शॉर्ट मिड विकेटला मिळेल एक धाव आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात. टोटल स्कोईज 16 आणि शेवटच्या षटकात पाहिजे 15 धावांची गरज. अंतिम आखेरचं निर्माणीचं फायनल षटक 6 चेंडू 15 धावा. अतिशय आव्हान जरी कठीण नसलं पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही बरोबर की नाही. चला नंतरची मॅच विनर. पहिल्या सामन्याला विनर होता तो संघ काशीद. जय हनुमान काशीद आमचे मल्हार बामजी पुरस्कृत. जय हनुमान काशीद. नाही काशीद जिंकले. जय हनुमान काशीद. जरा कॅमेरामॅन जरा आमचा मग थोपडा दाखवा जरा. काय एखादं लग्न जमाय त्याचं बिचाचं लग्न जमून जाईल बरं की नाही. जे आहेत ना उपवर ज्या लग्नाच्या मार्केटमध्ये आहेत. चला शेवटचा षटक प्रगती पदावर 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. 6 बॉल टू गो. रिक्वायर्ड 15 रन्स. उल्लेश नाकवा यांचा हा संघ. श्राव्य 11 अक्षी. सध्या तरी थोडासा बॅकवर्ड संघ उतरलेला आहे परंतु गोलंदाजी मात्र भेदक केली. आणि हा गोलंदाज बॉलर्स केतन मात्रे आलाय. शेवटचं षटक प्रगती पदावर. जबरदस्त दहेश टीम आणि मॅच फिनिश करतो का बघूया. केतन मात्रे अनेवाचा पुरेपूर फायदा उचलते का. फलंदाजीमध्ये जबरदस्त आणि गोलंदाजी देखील.
हो पहिला चेंडू अप्रतिम स्क्वेअर कट 4 धावांचे पुन्हा दे यस प्रोटेक्शन आहे डिबिश पॉइंटला आणि मिळते 4 धावा यस दमदार बॅटिंग पहिल्या चेंडूवर आक्रमण 5 चेंडू राहिले 11 धावा 5 चेंडू 11 धावा असं समीकरण इक्वेशन आस्किंग रन रेट अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना 2 बलाढ्य संघ एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट चला केतन म्हात्रे राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा यस पुन्हा एकदा लॉब केला चेंडूला चेंडू जाईल आणि हा फलंदाज बाद आता मात्र जबरदस्त कमबॅक आणि केतन म्हात्रे यानं मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे विकेटसाठी 10 दिशा फिरेविशी जगदीशा आणि राहिले बॉल 4 आणि धावा पाहिजे 11 केतन म्हात्रे यांनी जर सामना जिंकलो तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट हे होईल विथ द मॅन ऑफ द मॅच गेम चेंजर होईल मॅच फिनिशर होईल केतन म्हात्रे सध्याच्या घडीचा अतिशय महागडा प्लेअर ISPL असू द्या कुठलीही स्पर्धा असू द्या कारण त्याच्याकडे ताकद आहे टॅलेंट आहे प्रफुल्ल बानकर या प्लीज प्रफुल्ल बानकर स्टेजवर या प्लीज जे कोणी नाखवा कंपनी असतील ज्याने या स्पर्धेला जे योगदान दिले बघूया आमचे त्यांना विनंती अशी कृपया स्टेजवर या आता पैसे काढायची गरज नाही खिशात घालायची गरज नाही भरपूर झालेत परमेश्वराने भरपूर दिलं एकविरायाने भरपूर दिलं आहे आता काही पैसा 1 रुपया पण काढू नका खिशातून हाय ते नंतर ठेवा सेलिब्रेशनला जाता जाता शेवटचा हात फिरवा आणि आमच्या देखील ओट्या भरत चला म्हणजे काय असतं आम्हाला दिले ना की 4 धाम केल्याचं यात्रा पूर्ण केलं म्हणते यस राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा दिशाहीन चेंडू यस 4 मध्ये 10 राहिल्या 4 balls to go रिक्वायर्ड 10 रन्स केतन म्हात्रे बॉलिंग मार्क वर तयार शेवटचा गोलंदाज काय जबरदस्त सामना झाला 2 बलाढ्य नामचीन नामवंत ताकदवर टीम बलिष्ठ आली आणि हा यस पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू गेला मिड विकेटला हो पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग परंतु थोडासा फंबलिंग झालाय मिळतील 2 धावा या धावा तुम्हाला डिफेंड करायला आले पाहिजे कारण बॉल फार कमी राहिलेत 3 बॉलमध्ये पाहिजे 9 धावा 8 धावा 3 चेंडू 8 धावांची गरज सुयोग पाटील अतिशय उत्तम स्कोरिंग जे कोणी मान्यवर असतील नाकवा कंपनी किरण बुरांडे ज्यांनी मोठ्या स्पर्धेला बरंच योगदान दिलंय हो ग्रेट डिलिव्हरी फ्रॉम केतन म्हात्रे राहिले बॉल फक्त हिनिमिन 2 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे 8 धावांची गरज हा चेंडू जर डिफेंड केला आज केतन म्हात्रे तर सामना आपण काढून द्याल काय बॉलिंग केले केतन म्हात्रे बघा गोलंदाजी फलंदाजी बेहतरीन जबरदस्त परफॉर्मन्स आणि हा चेंडू पुन्हा हलक्यात त्यानं पुश केलाय आणि हा तुम्हाला शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकावा लागेल जर षटकार मारला तर तुम्ही मॅच घेऊन जाल अन्यथा तुम्हाला तुमचा बाजार उठेल जा तिकडे बीचवर खा प्या मजा करा वाळूत लोळा आणि पाण्यात डोंबा म्हणजे उड्या नका मारू जर पोहताचे प्लेस नाही तर इथून जलसमाधी व्हायची चला लास्ट बॉल निर्णायक चेंडू आहे हा 50,000चा पहिल्या पक्षी 50 नंतर 30 नंतर 20 काय जबरदस्त आयोजन आहे चांगलं मैदान कशा आहे उड्या मारा आडव्या मारा तिडव्या मारा सामान त्याचं संध्याकाळमध्ये शेप राहील बस फक्त हे करा चला शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी फ्रॉम केतन म्हात्रे काय गोलंदाजी केली बघा वास्तविक धावा डिपेंड करणं फार महत्त्वाचं होतं केतन म्हात्रे ह्याच्यात जशी गोलंदाजी केली बघा धावा देखील त्यांनी मजबूत केल्या होत्या पहिल्या षटकात जे कत्तल केले होते नशीब लवकर बाद झाला नाही तर स्कोर 60च्या वरती गेला असता सुमित जर षटकार मारला तर रुपये किती 5,000 कोण आहेत प्रशांत पाटील ओनर 5,000 रुपये मिळतील पैसे आले की डायरेक्ट वाईन शॉप गार्डन तिथंच खुर्च्या मांडा संध्याकाळमध्ये चड्डीमध्ये मुत्तेपर्यंत 10 रुपया तरी 5 रुपये संपणार नाही बघा 5,000चा बॉल आहे केतन म्हात्रे समोर 5 लागलेत
एका बाजूला मुंबई. क्या बात आहे. लास्ट डिलिव्हरी. जर टाळ्या वाजवा प्लीज. शेवटचा बॉल. 6 धावांची गरज. आणि हा पंचांचा वाईचा इशारा. अपेक्षेपेक्षा जास्त दिशा येईल. आणि राहिल्या 5 बॉल. 5 धावांची गरज शेवटच्या चेंडूवर. 5 रन्स निडेड इन 1 बॉल. बॉल फक्त एक आहे, त्याच्यावर मजा मारा. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग. राईट आर्म राहून दे विकेट. केतन म्हात्रे. आणि हा सामना जिंकलाय. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच केतन म्हात्रे. नो डाऊट. फलंदाजी गोलंदाजी अतिशय बेहतरीन प्रदर्शन. केतन म्हात्रे इकडे. केतन म्हात्रे. केतन म्हात्रे इकडे प्लीज. मॅच फिनिशर गेम चेंजर केतन म्हात्रे. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतील आमचे किरण बरांडे. क्या बात आहे. काय प्रदर्शन केलं केतन म्हात्रे. धावा कुठल्या तब्बल 9 चेंडूमध्ये 18 धावांची आणि 10 धावा फक्त आणि 1 विकेट. काय गोलंदाजी फलंदाजी. तर टॉस सोडायचं डे. मी विनंती करते दोन्ही संघाचे कॅप्टन एकीकडे असेल जयनुमान काशीद मल्हार बामजी पुरस्कृत. त्यांना 2 हातकती नुकताच विजय संघ हे खोडात थळ नाकवा वॉटर स्पोर्ट्स थल. यस केतन म्हात्रे. यस किरणजी बुरांडे यांच्या शुभ हस्ते. वेल प्लेड केतन म्हात्रे. 18 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि टी शर्ट मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस पण करून घ्या प्लीज. आणि केतन म्हात्रे हा टी शर्ट तुम्हाला परिधान करावा लागेल. हा तुम्हाला टी शर्ट परिधान करावा लागेल.